सरकार देते हात पुढे म्हणते घेरे उंच भरारी, सरकार देते हात पुढे म्हणते घेरे उंच भरारी, शासनाची शिष्यवृत्ती योजना ज्ञानाची देश दोरी, शासनाची शिष्यवृत्ती योजना ज्ञानाची देश दोरी। नमस्कार, मी शुभम ज्ञानेश्वर कोळी, नवरोजीवाडिया महाविद्यालय पुणे, जैवतंत्रज्ञान विभागाचा विद्यार्थी। आज केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी आपणासमोर विषय मांडतोय, शासनाची शिष्यवृत्ती योजना व अंमलबजावणी। विद्या हीच खरी शक्ती आहे असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं, परंतु हीच विद्या प्राप्त करण्यासाठी अनेक वेळा पैशांची गरज भासू लागते। आपल्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत जे प्रचंड मेहनती व बुद्धिमान आहेत, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण अपूर्णच ठेवावं लागतं। अशा विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी शासनाकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात। हे शासन अनेक स्तरांवर शिष्यवृत्ती योजना राबवतं, जसं की प्राथमिक व माध्यमिक स्तरावर, उच्च माध्यमिक स्तरावर, पदवी व पदव्युत्तर स्तरावर, त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अपंग अशा विद्यार्थ्यांसाठी हे सरकार अनेक शिष्यवृत्ती योजना राबवत असतं। उदाहरणार्थ केंद्र शासनाचे अनेक शिष्यवृत्ती योजना आहेत, जसं की अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठीची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठीची सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, अशा अनेक शिष्यवृत्ती योजना आज विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात। विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती योजना म्हणजे फक्त पैसा नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना भरारी देण्याची एक संधी आहे आणि अशा अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना भरारी देण्याचं काम हे शासन गेल्या अनेक दिवसांपासून या शिष्यवृत्तीच्या मार्फत करत आहे। खरं तर वाईट तेव्हा वाटतं जेव्हा अनेक शेतकऱ्यांची, गोरगरिबांची मुलं आर्थिक परिस्थिती नाही म्हणून मोलमजुरी करण्याचं ठरवतात। अशा वेळेस या विद्यार्थ्यांचा आधार बनण्यासाठी हे शासन जे शिष्यवृत्ती देतं ना, हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक आर्थिक संजीवनीच बनते हो, एक आर्थिक संजीवनीच बनते। एवढंच नाही मित्रांनो, तर राज्य शासनाकडूनही विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना पुरवल्या जातात। उदाहरणार्थ राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क सहाय्य शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, शासकीय आर्थिक सहाय्य योजना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, माजी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना, शासकीय संशोधन शिष्यवृत्ती, त्याचबरोबर शासकीय महाविद्यालयीन शिष्यवृत्ती। एवढंच नाही तर राज्य शासनाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, पंडित जवाहरलाल नेहरू शिष्यवृत्ती योजना, अशा एक नाही तर अनेक शिष्यवृत्ती योजना आज विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवल्या जातात। एवढंच नाही मित्रांनो, एवढंच नाही तर पंजाबराव देशमुख वसतिगृह आर्थिक सहाय्य योजना, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना यासारख्या योजनांमधून विद्यार्थ्यांना वसतिगृह पुरवलं जातं। ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शहरासारख्या ठिकाणी शिक्षणासोबत खाण्याचा व राहण्याचा ते विद्यार्थी खर्च करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना हे शासन जे शिष्यवृत्ती योजना देतं ना, ते अत्यंत महत्त्वाचे असतात। विद्यार्थी मित्रांनो, मी एक शेतकरी पुत्र आहे आणि मला सुद्धा पोस्ट मॅट्रिक साठी शिष्यवृत्ती योजना मिळते। तुम्ही म्हणाल काय होतं या शिष्यवृत्ती योजनेमधून? काय होतं? अहो, ग्रामीण भागातील अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी, शेतकऱ्यांच्या, दिनदुबळ्यांच्या, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना जो शिक्षणासाठी शिकण्याचा आत्मविश्वास मिळतो ना, तो या शिष्यवृत्ती योजनेतून मिळतो। मला या शिष्यवृत्ती योजनेवर आधारित आमच्या भागातील एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं। असाच एक आमच्या भागातील शेतकऱ्याचा मुलगा होता। मुलगा अत्यंत हुशार होता, आतापर्यंत गावाकडे शिक्षण घेतलं होतं, परंतु पहिल्यांदा शहरासारख्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जाणार होता। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, कर्जबाजारी बाप होता, मनामध्ये शिकण्याची प्रचंड जिद्द होती, प्रचंड मेहनत होती, परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्या विद्यार्थ्यानं शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला आणि मोलमजुरी करण्याचं ठरवलं। परंतु काही काळानंतर त्या विद्यार्थ्याला हेही समजलं की आपल्याला शहरासारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेईल तेथे आपल्याला सरकारच्या, शासनाच्या पोस्ट मॅट्रिक सारख्या अनेक योजना आहेत, ज्यामधून आपल्याला वार्षिक शिक्षणाचा खर्च निघेल। एवढंच नाही तर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, स्वाधर योजना यासारख्या योजनांमधून आपल्याला यासारख्या योजनांमधून आपल्याला वसतिगृह निर्माण करून देतील, त्याशिवाय आपल्याला खाण्याची सोय उपलब्ध करून देतील, असं त्या विद्यार्थ्याला समजलं व त्याने शहरासारख्या ठिकाणी प्रवेश घेतला आणि आज तोच विद्यार्थी एका मोठ्या शहरामध्ये कंपनीमध्ये काम करतोय। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो,
मित्रांनो की जर त्या विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती योजना मिळाली नसती तर आज विद्यार्थी कुठेतरी मोलमजुरी करत असला असता, परंतु या शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे आज तो विद्यार्थी एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतोय. असं एकाच नाही तर अनेक विद्यार्थ्यांची स्वप्न या शिष्यवृत्ती योजनेमुळे पूर्ण झाली. ही शिष्यवृत्ती योजना योग्य वेळेस योग्य वेळी योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली तर मला असं वाटतं आपल्या या समाजामध्ये आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अब्दुल कलाम आणि सावित्रीबाई फुले घडल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु या योजना चांगल्या आहेत, परंतु शाळा व कॉलेजेस कडून मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत असं मला तरी वाटतं. या योजना योग्य वेळी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर ही शिष्यवृत्ती योजना एक सरकारी स्कीम न राहता मित्रांनो एक समाज परिवर्तनाचं साधन बनेल. जाता जाता एवढंच म्हणेन, आमच्या सरकारनं गेल्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींवर जे प्रेम केलं असंच प्रेम इथून पुढे आमच्या विद्यार्थ्यांवर करावं आणि या शिष्यवृत्ती योजनांमध्ये अधिक भर घालावा, जेणेकरून गोरगरीब, गरजू आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आपली स्वतःची स्वप्न पूर्ण करता येईल, ध्येय पूर्ण करता येतील. तर चला आपण सगळे मिळून ठरवूया की या शिष्यवृत्ती योजनांचा योग्य तो लाभ घेऊया आणि योग्य अशी अंमलबजावणी करूया. एवढंच या ठिकाणी सांगतो. बोलत असताना कळत नकळत काही चूक झाली असेल तर कृपया क्षमस्व एवढे बोलून माझ्या मनोगताला पूर्ण विराम देतो. मनपूर्वक धन्यवाद.